नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनोली गावातील ग्रामपंचायत ढोबळ कारभार ग्रामपंचायत कार्यालय व्यवस्था बरोबर नाही. ग्रामसभा व्यवस्थित घेतली जात नाही. ठरलेल्या तारखेला सभा होत नाही. ग्रामसदस्यांना बोलवले जात नाही अशी ग्रामस्थांची व सदस्यांची तक्रार आहे. त्यावेळी ग्रामसेवक गजानन जाधव हजर होते. तसेच सतीश नामदेव जाधव, ग्रामपंचायत सदस्या रेखा गोरखनाथ जाधव, तसेच राजेंद्र पांडुरंग जाधव, आनंद कोंडिबा जाधव, ग्रामपंचायत शिपाई शरद सावंता धेंडे, इतर ग्रामस्थ हजर होते. अशी सर्व ग्रामस्थांची या कारभाराचा निषेध केला. सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदारची रिपोर्ट. नमस्कार. राजेंद्र पांडुरंग जाधव, मुक्काम पोस्ट हातनोली, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आमच्या गावात 15 ऑगस्ट 26 जानेवारीची गेली 4 वर्ष झालं ग्रामसभा झालेली नाही. तरी या 15 ऑगस्टला आम्ही ग्रामसभेला येण्यासाठी इच्छुक होतो. आम्ही अण्णासाहेबांना फोन केलेला. अण्णासाहेबांनी सांगितले थोड्या वेळात तुम्हाला फोन करतो, आणि नंतर माझा फोन पण उचलला नाही. तरी आम्ही काल परवा विचारल्यानंतर त्यांनी सांगितले 21 तारखेची ग्रामसभा तहकूब झालेला आहे. ग्रामसभेचं आज सह्या घ्यायचं चाललेलं. आज 27 तारीख आहे. सह्या घेत असताना आम्हाला ग्रामपंचायतचे शिपाई शरद धेंडे हे आढळले. आम्ही त्या वयाचे फोटो व्हिडिओ सगळे केलेले आहेत. तरी इथून पुढच्या काळात हा असा गैरकारभार चालणार नाही. या कारभाराविरुद्ध आम्ही ताकदीने आवाज उठवू. आम्हाला गावाचा विकास आणि गावाचा व्यवस्थित आलेला फंड व्यवस्थित लागला पाहिजे, हेच आमच्या ग्रामस्थाकडून मागणी आहे. नमस्कार. तुम्ही काय मग अविश्वासाचा ठराव मांडणार आहे काय? आता ते सर्वांच्या वतीने आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊया. ठीक आहे. तर मी आनंद कोंडिबा जाधव, तालुका तासगाव, राहणार हातनोली, जिल्हा सांगली. अशी तक्रार आहे की ग्रामसभा ही आमच्या हातनोली गावामध्ये अजून पात्र झाली नाही, आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्या त्यांना सुद्धा या ग्रामसभेचं निमंत्रण दिलेलं नाही. विशेषतः ग्रामसभा कशासाठी असावी, का असावी, आपण काय करतोय, ग्रामपंचायतमध्ये आपलं काय चाललंय, किती फंड आला आहे, किती आपण खर्च करतोय, आणि आपलं काम किती नीट आणि व्यवस्थित होतंय, यासाठी आपल्याला ग्रामसभा ही सर्वांनी ग्रामस्थांनी कळावं अशा पद्धतीने ग्रामसभा आपल्याला घ्यावी लागते. बरोबर. ते आपल्याला सर्वसामान्य पातूर ही ग्रामसभा पुसली पाहिजे किंवा घेणं गरजेचं आहे. ती ग्रामसभा झालेली नाही अशी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार आहे. ही ग्रामसभा इथून पुढे व्हावी आणि सर्वसामान्यांना कळावं आपल्या गावात किती फंड येतोय, काय होतंय, कोणत्या स्कीमा येते त्या, केंद्र शासनाच्या किती येते त्या, राज्य शासनात किती येते त्या, आणि त्यात किती ह्याच्यात निधी आपण खर्च करतोय आणि काय होतोय, किती आपण राबवतोय आणि किती काय करतोय हे आपल्याला कळावे. आणि ही माझी माफक अपेक्षा आहे, एवढंच, बाकी काय नाही. आणि विशेषतः आमची ग्रामपंचायत गळत्या त्या गळण्याच्या बद्दल सुद्धा आमची तक्रार आहे. आणि इथून पुढं आम्ही आमदार असू देत, आमचे दुसरे हे असू देत, आम्ही निधीला कुठं आम्ही कमी पडू, आम्हाला कुठे विश्वासात घेतच नाही. त्यामुळं आम्ही कसंही करणार. त्यामुळं आमची माफक अपेक्षा आहे की सर्वसामान्यांना सुद्धा कळलं पाहिजे आणि आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे, सर्वसामान्यांना ह्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्यांबद्दल विचारात घेतलं पाहिजे, एवढंच आमची माफक अपेक्षा आहे. ग्रामसभा म्हणजे काय सरपंचांना कळतच नाही असं म्हणा. ग्रामसभा तेच म्हणतोय तुम्हाला मी. विशेष काय आहे, सर्वसामान्यांना आपल्या विश्वासात घेतलं पाहिजे, सर्वांशी विश्वास केलं पाहिजे कारभार, हा आमचा एवढी अपेक्षा आहे. धेंडे, ग्रामपंचायत शिपाई. ग्रामसभा व्यवस्थित होती का इथं? ग्रामसभा होते 21 सगळ्या सदस्यांना कळवता का? होय, 21 तारखेला ग्रामसभा घेतली होती. त्यावेळेस सर्व सभासद ग्रामपंचायतच्या सदस्यांना कळवलं होतं. तहकूब करून परत 23ला घेतल्यानंतर काय कळवलं होतं, नोटीस फक्त लावली. सकाळी सह्या कशासाठी घ्यायची चालू होतं? ग्रामसभा काय व्यवस्थित होत नाही. होते ग्रामसभा. तुमच्या गावची ग्रामसभा ही व्यवस्थित होती का? तुम्ही सदस्य आहे, तुम्हाला बोलवलं जातं का वेळोवेळी? सदस्य मी मासिक मिटिंगला हजर असते. त्यावेळेस काय विषय झाला होता, फक्त तोंडी झाला होता की मी म्हणलं पहिल्यांदा महिला ग्रामसभा लावा, त्यानंतर ग्रामसभा लावा, पण महिला ग्रामसभा लावण्यात आलेली नाही. आणि मी सदस्य असून मी प्रत्येक मिटिंगला हजर असून देखील मला ह्या बाबतीची काही माहिती नाही. ती नोटीस लावलेली पण मला माहिती नाही. आणि ग्रामसभा कधी घेतली, कधी तहकूब केली, हे मी सदस्य असून मला माहिती नाही.
तुम्हाला कधी बोलवतातच का नाहीच मी बोलवत? मासिक मिटिंगला प्रत्येक मासिक मिटिंगला हजर असते, पण ज्यावेळेस विषय होतात त्यावेळेस कोण हजर नसते. महिला सदस्य तर हजर नसतातच. कोण सदस्य फक्त हजर असतील त्यांच्या सह्या नंतर घेतल्या जातात. म्हणजे सदस्यांना संपूर्ण सदस्यांना काय बोलवत संपूर्ण नाही? सदस्य येतच नाहीत, कारण लावतात. ग्रामसभा ही अशीच होती. ज्यावेळेस निवडणूक वगैरे असते त्यावेळेस सगळे असतात सह्या करायला, पण ज्यावेळेस मासिक मिटिंग असते त्यावेळेस मी एक महिला सदस्य असून मी सोडून दुसरी कुठलीही महिला सदस्य हजर नसते. त्यांचे पती येतात, परस्पर त्यांना ज्यावेळेस येतील त्यावेळेस सह्या करतात ते. आता सरपंच कोण आहे? सरपंच स्वाती पवन जाधव, त्या हजर नसतात. त्या नसतात काय? मग त्यांचं काम कोण पाहतं? त्यांचं काम त्यांचे पती. असं आहे काय? बरं बरं, ठीक आहे. मी सतीश ज्ञानोबा जाधव, राहणार हातनोली, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आज सकाळी 10-10:30 वाजता आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो असता 15 ऑगस्ट 2024ची ग्रामसभा विचारण्यास आलो होतो, तरी ते ग्रामसेवक हजर नव्हते. ग्रामसेवकांना कळवलं नंतर की काही लोक आलेले आहेत तिथं, ते काय टायमात हजर राहिले नाहीत. त्यानंतर आम्ही इथून निघून गेलो. ग्रामसेवकांना अर्धा तास वेळ लागणार आहे म्हणून. तेवढ्यात ग्रामपंचायत शिपाई शरद तेंडे यांनी 15 ऑगस्टची सभा हे 21 तारखेला तहकूब म्हणून घेतले होते. ते सभा 23 तारखेला घेणार होते. 23 तारखेच्या सभेचं रजिस्टर त्यांनी पूर्ण करण्यास सुरुवात केली. सुरुवात करण्यास केलेली रजिस्टर आम्हाला सापडले. त्याचे आमच्याकडे फोटो आहे. हा जनतेचा गैरविश्वास केलेला आहे. दरवर्षी ग्रामसभा होती का? दरवर्षीच्या ग्रामसभेत आम्हाला काही माहितीच दिलेली नाही आणि माहितीही नाही. तुम्हाला काय माहिती देतच नाहीत? नाही, काही मिळालीच नाही आपल्याला. सगळे गुपचूपच करतात? हो. बर. तुमच्या गावामध्ये ग्रामसभा व्यवस्थित होते का? व्यवस्थित. मग काय तक्रार? तक्रार काहीच नाही. 21 तारखे फक्त आपण काय केलं, 21 तारखेला ग्रामसभा ठेवली होती, तहकूब सभा 23 तारखेला ठेवली होती. त्याचं काय केलं, व्हॉट्सअपवर टाकलं, नोटीस बोर्डवर लावलं. फक्त व्हॉट्सअपवर टाकलं नाही, नोटीस बोर्डवर लावलं. काय